हाय, हॅलो. मी प्रियंका आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. चला तर बाळाच्या गळ्याभोवती अशी नाळ अडकली आहे. त्याच्या आईच्या चुकीमुळे बाळाच्या गळ्याभोवती नाळ फसली किंवा नाळ अडकली. यामध्ये आईची चूक आहे, कारण आई अचानक वाकली, अचानक एका कुशीवरती झाली. त्यानंतर खूप साऱ्या पायऱ्या चढल्या. यामुळे बाळाच्या गळ्याभोवती नाळ ही अडकली. गळ्याभोवती नाळ अडकते असं होतं का? तर नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. बाळाच्या गळ्याभोवती नाळ कशी काय अडकते किंवा कशी काय जाते? कारण की बाळाच्या नाळीची जी लांबी आहे ती खूप जास्त असू शकते. दुसरी गोष्ट, तुमचं बेबी खूप सारं ॲक्टिव्ह असू शकतं. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे की बाळाच्या अवतीभोवती पाणी खूप आहे. याच्यामुळे बाळाच्या गळ्याभोवती नाळ अडकणं याची जास्त शक्यता असते. तर त्यामुळे तुम्ही आईला दोषी न ठरवता तुम्ही तुमच्या डॉक्टरांची व्यवस्थित ॲडवाईस घ्यायची आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढची काय प्रोसिजर आहे ते करायची आहे. किंवा जर 8व्या महिन्यात तुम्हाला नाळीचे वेढे दिसले, गळ्याभोवती आहेत, तर कधी-कधी 9 महिन्यापर्यंत ते निघून पण जातात. कारण बेबी कधी-कधी ॲक्टिव्ह असतं, मागे-पुढे, इकडे-तिकडे हलतं. त्यावेळेस ते नाळीचे तिडे आपोआप निघून सुद्धा जातात. त्यामुळे काही घाबरण्याची गरज नाही आहे. आणि याच्यामध्ये कसं आहे की आईला जास्त दोष न देता त्या बाळाच्या मूव्हमेंटकडे आईने लक्ष द्यायचं आहे. त्यानंतरनं तुमच्या डॉक्टरांच्या ॲडवाईजनुसार कधी ॲडमिट व्हायचं आहे, कधी फॉलोअपला यायचं आहे, हे बघायचं आहे. कधी-कधी काय होतं की 100 सोनोग्राफी आपण केल्या, तर त्याच्यामध्ये 20 सोनोग्राफीमध्ये बाळाच्या गळ्याभोवती नाळीचे तिडे हे दिसतातच. त्यामुळे घाबरून जाण्याची काहीसुद्धा गरज नाही. चलो बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.